श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रकट दिनानिमित्त सोलापूर शहर भावसार समाजाच्या वतीनं श्री देवी मातेच्या मूर्तीला विविध प्रकारच्या 51 फळांचा महाअमृत अभिषेक करण्यात आला। सोलापूर शहरासह भारतभर पसरलेल्या भावसार रंगारी शिंपी समाजाची कुलस्वामिनी पहिलं शक्तिपीठ म्हणून इतिहासात उल्लेख असलेल्या श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रकट दिनानिमित्त फाल्गुन शुद्ध वैद्य त्रयोदशी या तिथीनुसार श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट आणि सोलापूर शहर भावसार समाजाच्या वतीनं गणेश पेठेतील मंदिरात बुधवारी सकाळी श्री देवी मातेच्या मूर्तीला विविध प्रकारच्या 51 फळांचा महाअमृत अभिषेक अशोक शंकरराव क्षीरसागर यांच्या परिवाराच्या हस्ते करण्यात आला। श्री देवीच्या नावानं नवार्ण जप हवन करण्यात आलं। दुपारी 12:30 वाजता पूर्णाहुती करून आरती झाली। सायंकाळी 5:30 वाजता श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रतिकात्मक रूप असलेल्या मूर्तीची विधिवत पूजा राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते करून शोभायात्रेला प्रारंभ झाला। या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे, प्राध्यापक श्रीकांत अंबुरे, दत्तात्रय पुकाळे, समाज अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांच्यासह समाजातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, माता भगिनी, युवक युवती यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या शोभायात्रेत समाजातील विविध संस्थांचे लेझिम, ढोल, झांज, नृत्य पथक, शक्तिप्रयोग, विविध वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते। मिरवणूक मार्गावर भक्तांकडून सडा, रांगोळी, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आरती करून स्वागत करण्यात आलं। ही शोभायात्रा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणाहून अर्थात शिवराम चौक इथून सुरू होऊन दाजीपेठ, श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय, जोडबसवनाथ चौक, कन्ना चौक, पद्मा थिएटर मार्गे श्री हिंगुलांबिका मंदिरात आल्यानंतर विसर्जित करण्यात आली। रात्री 9 वाजता अंबादास राजीव खमितकर यांच्या हस्ते आरती करून उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं।